नमस्कार मित्र, यावर्षी आपण मशीननी भात लावणी करणार आहोत। पॉवर ट्रिलरमध्ये काही नवीन इनोव्हेशन्स आलेत, त्याच्याद्वारे आपण लावणी करणार आहोत। आता आपण रोपं करताना ती ट्रेमध्ये रोपं केलेली आहेत आणि मग ती ट्रेमधली रोपं साधारणतः एक 25 दिवस झाल्यानंतर त्याची आवणी करणार आहोत। आज आपण इथे आलोय ते हे शेत आहे। या शेतामध्ये आधी एक आडवी नांगरणी केली होती, आता उभी नांगरणी केले आणि मग त्याच्यानंतर त्याची लेवल केलेली आहे। त्या लेवल करता आपण त्याच्यामध्ये एक देशी जुगाड केलाय। तर काय, त्या पॉवर ट्रिलरलाच पाठीमागे आळवण करायला, आळवण म्हणजे जमिनीची लेवल करणं, त्याच्याकरता एक लाकूड बांधलेला आहे आणि तो आता आपण पॉवर ट्रिलर फिरवतोय। त्यामुळे आता हे जे शेत दिसतंय ते एकदम लेवल झालेलं आहे। ह्या लेवलचं कारण असं की आपण जेव्हा मशीननी आवणी करतो तेव्हा एकदम शेत लेवल लागतं, त्यामुळे त्यामध्ये नीट आवणी होते। उद्या आपण प्रत्यक्ष ही आवणी करणार आहोत, तेव्हा आपण दाखवूच काय ते। आता हा पॉवर ट्रिलर फिरत असताना इथे प्रचंड बगळे दिसतात। तर त्याच्यामध्ये जे गांडूळ असतात, जे छोटे कीटक असतात, ते खायला आता बगळे येतात, कारण ते पॉवर ट्रिलरनी सगळे वरती येतात। आषाढामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये पाण्याचे खूप लोट येतात आणि पाण्याचे लोट आले की शेतामध्ये हे जे बांध बांधलेले असतात ते पण मग फुटून जातात। मग आयत्या वेळेला काय अरेंजमेंट करायची, तर आता आपण साधारणतः शेताच्या लेवलला इथे आता आपण हे लाकूड टाकलंय आणि लाकडामध्ये ह्या गवत आणि माती, जे इथे गवत असं आपण आहे याला माती चिकटलेली आहे, अशी मग गवत आणि माती आपण तिथे लागतो आणि त्याच्यावरती ही पोती दाबलेली आहे। त्यामुळे हे पाणी पूर्ण शेतभर अडवलं जातं आणि मग त्याच्यानंतर आपण चिखलणी करतो, त्यामुळे शेतात पाणी राहतं। आपण ट्रेमध्ये ही रोपं केली आहेत, ती 2x1 ट्रे आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 50 ग्रॅम भात टाकलेला आहे आणि ते भात पेरल्यानंतर त्याच्यावर माती थोडीशी टाकलेली आहे, त्यामुळे बी झाकलं जातं। पुढे ती रोपं मोकळ्या जागेत ठेवली जातात। साधारणतः 15 दिवसानंतर ती रोपं लागवडी करता तयार होतात। आता आपण मशीननी लावणी करत आहोत। आता हे जे भात आहे ते सुरती कोलम आहे, पारंपरिक भात आहे आणि साधारणतः एका एकराला 100 ट्रे असं लागतात। ते आता आपण इथे आणलेत, त्याची रोपं आहेत, ही आता ट्रेमधली काढलेली रोपं आहेत, ती त्या मशीनमध्ये लागतात। साधारणतः एक 10 इंचाचा गॅप आहे रो मध्ये आणि साधारणतः 2 ते 3 रोपं एका वेळेला लागतात। ही एक 20 दिवसाची रोपं आहे। आपण 4 खाचरं केलेली आहेत। आता बघूया याला किती लागते तो। आता या वर्षीचा आमचा पहिलाच अंदाज आहे, त्यामुळे समजेल आता कसं आहे ते। नमस्कार, आत्ता आपल्याबरोबर आहेत अनिलजी पाटील, जे आत्ताच त्यांना कृषीरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि भाता या संदर्भात गेले 35-40 वर्ष काम करतात। यांत्रिकीकरण या विषयाशी ते आता आपल्याला प्रत्यक्ष त्यांचा अनुभव आणि गेले 5 वर्ष जे काही करतायत ते सांगतील। नमस्कार किरणजी, तुमच्या शेतावर आज येऊन बरं वाटलं की तुम्ही एक वेगळी सुरुवात केली, ज्याची गरज आज
ग्रामीण भागामध्ये भातशेती लागवडीसाठी आहे. कारण असं झालंय की आता परंपरा बदलायची वेळ आलेली आहे. कारण एखादी परंपरा ही काही वर्ष चालते. माझ्या मते मेहनत करून हाताने चिखलामध्ये आवणी करायची दिवसभर, हे आता काम करण्याची काळ संपलेला आहे आणि आता आपल्याला यांत्रिकीकरणात उतरायचं आहे. त्याच्याने काय होणार आहे की एक 60% आपली बचत होणार आहे, श्रम कमी लागणार आहेत आणि जर त्याचं नियोजन चांगलं असलं तर त्याच्यात आपलं उत्पन्न हे 25% वाढणार आहे. उत्पन्न का वाढणार आहे? कारण त्याची जी लावायची खोली असते, तर तुम्ही जर ती बघितली तर ती लावायची खोली त्याची एक ठराविक डेप्थमध्ये ते जातं, जास्त आत जात नाही. त्याच्यामुळे त्याला फुटव्यांची संख्या ही खूप होते आणि आपण वेळेवर लागवड केली तर त्याच्यामुळे 25% आपल्याला भात अधिक पिकतं. तर ह्या सगळ्याचा विचार करता आणि श्रम कमी होणार हे महत्त्वाचा विचार करता भातशेतीची ओस पडते. त्याचं कारण ते आहे की आता मजूरकर मिळत नाही, पैसे देऊन सुद्धा मजूरकर मिळत नाही आणि त्या दृष्टीने हे यांत्रिकीकरण फार महत्त्वाचं आहे. गेली 5 वर्ष आम्ही वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून हे काम करतोय आणि लोकांना प्रोत्साहित देतो, प्रेरणा देतो हे लागवड करण्यासाठी. आणि त्याचे जे काय आमचे अनुभव आहेत 5 वर्षाचे ते आम्ही लोकांना सांगत असतो आणि ट्रेनिंगसुद्धा देतो, म्हणजे विनामूल्य ट्रेनिंग देतो. आमचं सोपी शेती प्रयोग वर्ग जे आहेत त्या दृष्टीने आम्ही ह्या विषयाचं सुद्धा ट्रेनिंग लोकांना देतो आहे आणि त्याचे परिणाम असे दिसून आलेत की असं मध्ये मध्ये काही शेतकरी ज्यांना शेती लावायची आहे पण त्यांना वेगळ्या पद्धतीने लावायचं आहे, पारंपरिक पद्धतीने ते लावू शकत नाही, त्यांना यांत्रिकी पद्धतीने लावायचं आहे, ते ह्या बाबतीत पुढाकार घेत आहेत. आणि किरण लेलेजींचं मी खरं तर आभार मानतो की त्यांनी सुद्धा हा एक पुढाकार घेतला. त्याच्यात आजूबाजूचे शेतकरी ते बघतील आणि त्यांना पण त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि तोच आमचा उद्देश आहे. आणि शासनाने याच्यासाठी आम्हाला पारितोषिक दिलेलं आहे की आता तुम्ही केलं, आता तुम्ही लोकांना करायला मार्गदर्शन करा आणि ते काम आम्ही करतोय. आणि ह्याच्यात ज्या काय अडचणी येतील त्या अडचणी किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर निश्चितच आम्ही वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमाने असं मार्गदर्शन करायला तयार आहोत. तूर्त मला वाटतं इथे थांबूया. धन्यवाद. अनिलजींचे खूप खूप धन्यवाद. त्यानिमित्ताने आमच्या शेतावर त्यांचे पाऊल लागले आणि मग त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचा पण आम्हाला त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे आता पुढचं कसं आहे ते त्यांच्याकडनं समजेलच त्या उद्देशाने. धन्यवाद. ही लागवड साधारणतः 1 एकरामध्ये आपण आता पूर्ण केलेली आहे. या 1 एकराकरता 5 ते 6 किलो सुरती कोलमचं बियाणं आपण वापरलं होतं. 100 ट्रे ह्याच्याकरता लागलेले आहेत आणि ही लागवड करताना जे मशीन होतं त्यानी साधारणतः 2 तास आपल्याला त्या लागवडीकरता वेळ लागला. पुढे आता हे भात कसं होणार आहे किंवा त्याला आपण काय काय प्रक्रिया करणार आहेत त्या संदर्भात आपण पुढे ह्याचा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आपल्याशी शेअर करणार आहोत. धन्यवाद. गाओ विश्वस्य मातरः. वंदे गोमातरम.